बातमी रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातून कर्जतमध्ये मुसलमानांनीच वस्ती बनवण्याचा घाट घातलेला आहे। भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांनी याला विरोध केलाय। अतुल भाटकळकर यांनी मुख्यमंत्र्यांना तसं पत्र लिहिलंय। रामदास आठवले यांनी या टाउनशिपला विरोध सुद्धा केलाय। नेरळ ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेल्या ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये अनेक अशा प्रकारच्या बिल्डिंग आणि सोसायटी निर्माण होत आहेत, जिथे विशिष्ट प्रकारच्या समुदायाला, विशिष्ट प्रकारच्या धर्माला दुसऱ्या गावातून आणून स्थलांतरित करून नेरळमध्ये त्यांची लोकसंख्या वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। तर मी याच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करीन की नेरळचा हिंदू हा पलायन करायच्या रस्त्यावर आत्ताही करतोय, ते कुठेतरी थांबलं पाहिजे, अन्यथा नेरळमध्ये मुस्लिम बहुसंख्य होईल। त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजे अशी विनंती मी आपल्याला करतो या माध्यमातून। ते एक जो माणूस जर 15 लाखाला एखादा फ्लॅट घेत असेल तर त्याला ना इलाज असतो 3 आणि 4 लाखामध्ये हा फ्लॅट विकावा लागतोय। हे दुर्दैव आहे, कारण इथे तसा प्रेशर बनवला जातोय। इथे जातो बाजूच्या एक सोसायटी मधल्या एक महिला आहेत नायर म्हणून, तर त्यांना तर इतका नाहक त्रास दिला गेलाय, कारण फक्त 2च कुटुंब हिंदूंचे आहेत आणि इतका नाहक त्रास, तर त्या देखील हा फ्लॅट सोडून जायला निघाल्या होत्या। आमच्याशी संपर्क साधला, त्यांच्या सोसायटीमध्ये जबरदस्तीने कुर्बानी आणि या सगळ्या घटना घडतायत। चुकून हे आता आलंय। मला तर मोठा प्रश्न आहे की याला रेरा सर्टिफिकेशन मिळालं कसं, आणि अशा अनेक प्रश्न मीडिया भोवती देखील घोंगावत असतील। है कि जिस तरह पहली बार देश में ऐसा हुआ है कि भाई मुस्लिम कम्युनिटी को अलग टाउनशिप बनाने की अनाउंसमेंट कुछ बिल्डर ने या कुछ लोगों ने की है, तो ये आपत्तिजनक इसी तरह का उनका ये भूमिका है। तो इस पर जरूर महाराष्ट्र सरकार ने उस भूमिका का विरोध भी किया है और सभी लोग इसका विरोध भी कर रहे हैं। इसका मतलब मुसलमानों का विरोध नहीं है, लेकिन ना हिंदुओं के लिए ऐसी टाउनशिप अनाउंस हो सकती है, ना मुसलमानों के लिए अनाउंस हो सकती है। इसीलिए मैं भी इस भूमिका का विरोध करता हूं और इसी तरह की टाउनशिप की अनाउंसमेंट करना मतलब गैर कानूनी है और ऐसी अनाउंसमेंट बिल्कुल नहीं होनी चाहिए। उनके ऊपर कानूनी कार्रवाई होनी चाहिए, इसी तरह की हमारी मांग है। तर हा नेमका प्रकार काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। इस्लामच्या नावावर टाउनशिप बांधण्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील नेरळ या परिसरात सुरू झालाय। हलाल लाईफस्टाईल टाउनशिप असं या इमारतीला नाव देण्यात आलंय। कर्जतमधील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही जागा आहे। समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा तक्रारदाराचा आरोप आहे। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली आहे। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून तक्रारीची दखलही घेण्यात आली आहे। आयोगाने राज्य शासनाकडे या संदर्भात अहवाल मागितला आहे।